आणि आताच्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला आदरवून टाकणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश। त्या संदर्भात सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, पुढील 10 दिवस पर्यटन स्थळे तसेच धार्मिक स्थळांसंदर्भात हा घेतला महत्त्वाचा निर्णय। राज्य सरकारचा या कोरोना संदर्भात मोठा आणि भयंकर निर्णय। पुढील 10 दिवस नागरिकांनी सतर्क राहायचंय। पर्यटन धार्मिक स्थळी गर्दी झाल्यानं कोरोनाचा धोका आहे असा इशारा देण्यात आलेला आहे। आरोग्य विभागाकडून आणि आरोग्य मंत्र्यांकडून जनतेला हे आवाहन करण्यात आले। कोरोनाच्या JN.1 या व्हेरिएंटनं आता चिंता वाढवलेली आहे। रुग्ण सुद्धा वेगानं आढळत आहेत, त्यामुळे काळजी घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान एक महत्त्वाची बातमी, राज्यात आणि देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होतीये। राज्यात तर काल दिवसभरात तब्बल 117 नव्या रुग्णांची भर पडल्यानं चिंता वाढली आहे। त्यामुळे राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास 300च्या वर गेली आहे। तर दुसरीकडे देशातही काल दिवसभरात 797 नवे रुग्ण आढळलेले आहेत, तर सक्रिय रुग्णसंख्या ही 4000च्या वर गेलेली आहे। त्यामुळे काळजी घ्यावी असं आवाहन देखील केलं जात आहे। गेल्या 5 दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये कशी वाढ झाली आहे त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिकच्या माध्यमातून। 24 डिसेंबरला 50 रुग्ण, त्यानंतर 25 डिसेंबरला 28, 26 डिसेंबरला 37, 27 डिसेंबरला त्यात वाढ होऊन 87, त्यानंतर 28 डिसेंबरला तब्बल 117 रुग्णांचा आकडा गाठलेला आहे। कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुढचे किमान 10 ते 15 दिवस सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। नाताळ, नवीन वर्षाने लागून आलेल्या सुट्या यामुळे पर्यटन स्थळांवर लोकांची गर्दी झाली आहे। त्यामुळे आरोग्य यंत्रणेसोबतच नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा वजा आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंतांनी केलंय। सध्या राज्यात कोरोनाच्या JN.1 या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळत असल्यामुळे कोरोना टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे आणि या टास्क फोर्सची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडलेली आहे, ज्यामध्ये राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि आरोग्य विभागाच्या तयारी संदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येते। काल कर्नाटकात JN.1 व्हेरिएंटचे एकूण 34 रुग्ण आढळलेत, तर 3घांचा मृत्यू झालाय। दुसरीकडे केरळमध्ये कोरोनाचा उद्रेक झालाय। एकाच दिवसात कोरोनाचे 115 नवे बाधित आढळलेत। केरळमध्ये रुग्णांची संख्या 1749 वर पोहोचली आहे, तर राज्यात 28 नव्या रुग्णांचं निदान झालंय। तसंच आतापर्यंत JN.1 व्हेरिएंटचे 10 सक्रिय रुग्ण आढळून आलेत। तर कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटनं केरळमध्ये बाधितांची संख्या वाढतेय। कर्नाटकात 3घांचा मृत्यू झालेला आहे। एकंदरीतच हा JN.1 व्हेरिएंट जो आहे, जो वेगानं फैलावणारा आहे,